आलो ना पण आता, त्यामुळे हे पिठाचे डबे वगैरे सगळं घासायला काढलंय कारण आता कितीला असतं हे सगळं. आजीला आणायला गेली म्हणजे आईच्या गर्भात उमगली. नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तन्या आणि निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज गुरुवार आहे आणि सकाळी सकाळी खूप घाई होती, पण माझी सगळी कामं आवरल्यानंतर मी डेफिनेटली फोन स्क्रोल करायला घेतला. तर पहिली का दुसरीच कमेंट होती की ताई सखीच्या टिफिनमध्ये काय काय देते ते शेअर करत जा. सकाळी इतकी धावपळ असते की अजिबात पॉसिबल होत नाही, पण मी आज जो टिफिन केला आहे तो दाखवते. अशाच कॉम्बिनेशनमध्ये असतं माझं जे काही असतं ते. जसं की आज मी तिच्यासाठी केले आहेत हे मुगाचे पराठे, पालक आणि मुगाचे पराठ्यांनी डोसे. असंच मी तिला पराठे देते, कोथिंबीरचे थालीपीठ देते, बिटाचं थालीपीठ देते. पण सकाळी आमचं असंच असतं थालीपीठ टाईप, ज्याने तिचं पोट भरेल ती घरून एक ॲपल खाऊन जाते, अंडा खाऊन जाते किंवा तिची कॉफी पिऊन जाते. त्याच्यामुळे तिचं एक सकाळचं जे स्टार्टिंगला उठल्या लागतं ते तिचं होऊन गेलेलं असतं. त्यामुळे टिफिनला असं काहीतरी डोसे, इडली, पराठे वगैरे, भाजीपोळी नाही देत मी तिला, पण असं भाज्यांचंच असं जे जाईल चांगलं पोटात सकाळी सकाळी तसंच काहीतरी देते. पोहे, उपमा वगैरे पण नाही दिला आहे मी तिला. हेच आहे आमचं पालक डोसा, बिटाचा डोसा, पालकाचं थालीपीठ, बिटाचं थालीपीठ, कोथिंबीरीचं थालीपीठ, हिरव्या मुगाचा डोसा. हेच मागे पुढे करून असंच काहीतरी चालू असतं. कधी कधी डाएटचा चिवडा वगैरे देते मी तिला, जर एखाद दिवशी आमचा अजिबातच मूड नसला तर किंवा मला वेळ नसला तर. आणि असंच काहीतरी असतं, म्हणजे सकाळी जे काही असतं ते पोळी, पराठा किंवा डोसा याच्याच रूपात असतं. चटणी, सॉस वगैरे काहीच स्कूलमध्ये पण अलाउड नाही आहे. आणि तिला पण खूप जास्त सॉसचं तिला खूप जास्त सवय माहीतच नाही आहे. चटणी पण तिला इडलीसोबत लागते, बाकी सगळ्या गोष्टी ती खाऊ शकते. दही पण अलाउड नाही आहे. आणि जर चुकून मुकून मी मॅडमला दही दिलं तर हे काहीच खाल्लं जाणार नाही आणि फक्त दही खाऊन कपडे खराब करणं, कारण आम्हाला दही ताक प्रचंड आवडतं. असो तर आज गुरुवार आहे आणि आज आम्हाला संध्याकाळी घरी जायचं, त्याच्यामुळे ती पण खूप गडबड आहे. आणि येस, ह्या डॉलचं पण सांगायचं होतं. ह्या डॉलबद्दल इतक्या लोकांचे प्रश्न येत आहे, कुठून घेतली. तर नाशिकला कारंडे लेनमध्ये एक खेळण्यांचं शॉप आहे, मला एक्झॅक्ट नाव आता आठवत नाही आहे, पण तुम्ही गेल्या डाव्या हाताला पहिल्याच डाव्या हाताला टर्न घेतलं तर शेवटचं शॉप आहे. तर त्या दादांकडनं मी ह्या मागवून घेतल्या होत्या. त्यांच्याकडे एक अवेलेबल होती, बट ती खूप खराब होती. सो ह्या मी सखीच्या बड्डेच्या वेळेस 2 ऑर्डर केल्या होत्या, एक सखीसाठी एक गौरीसाठी. आणि खूप गोड, म्हणजे माझ्या सखीपेक्षा जड आहे ती. आणि असं वाटतं की आमच्या कामाला मावशी म्हणतात, अरे मेको लगा कोई बेबी सोया आहे, असं एकदम गोड आहे ती. आणि सखीला खूप आवडते. आमची सखी दिवसभर खेळते, तिला झोका देते, तिला खाऊ पिऊ घालते. सो छान टाइमपास होतो सखीसोबत हिच्यासोबत सखीचा. आणि त्याच पलीकडे आज बरीच कामं पण काढली आहेत. जसं की आता माझे पीठ वगैरे संपत आलेले होते, त्यामुळे हे पिठाचे डबे वगैरे सगळं घासायला काढलं आहे, कारण आता घरून येताना सगळंच घेऊन येऊ, ज्वारी, बाजरीचं, गव्हाचं पीठ. त्यामुळे म्हटलं आल्यावर कधी धुणार ते डबे, कधी पुसणार, कधी वाळवणार पावसाळ्याच्यापेक्षा. आज ते सगळं आवरून घेऊ. तिकडे दिसत असलं तर फ्रीजचे पण थोडे भांडे काढले आहेत, कारण घरून येताना खूप भाजीपाला येतो, मग तो ठेवायला पण गडबड होते, मग त्याच्यानंतर फ्रीज पण नाही आवरतात. सो जेवढं आवरता येईल तेवढं आवरून घेते. इकडे बापलेकीची तयारी चालू आहे. चालू द्या. माझं आवरलं आहे. एवढी मोठी बॅग नाही, ती म्हणजे साड्यांची बॅग आहे. अजून आमची बॅग वगैरे पण भरायची बाकी. घरात जो काही बेसिक पसारा आहे तो सुद्धा आवरावा लागणार आहे, कारण कितीही रोज आवरला तरी कुठून होतो हा पसारा माहीत नाही. असं चला, मी खूप एक्सायटेड आहे घरी जाण्यासाठी. ऑफकोर्स आईने खूप सारे गिफ्ट्स आणले म्हणून, पण अनदर दॅन दॅट माझ्या मम्मीला नागिन झाली आहे, त्यामुळे मला तिला भेटायला जायचं आहे. आणि माहीत नाही, ती आजारी होती एक 8 दिवसापूर्वी, तेव्हापासून माझी वन चालू होती. आता मी तिला पण भेटायला जाईल, म्हणजे फक्त 1-2 तासच जाईल, ह्यावेळेस काही मुक्काम नाही आहे, कारण मला लगेच घरी यायचं आहे. पण येस, 1-2 तास भेटायला गेलं तरी पण मला खूप होऊन जातं. कारण वहिनीचा पण बर्थडे, बट कसं प्लॅन होतं, काय होतं काहीच ठरलेलं नाही आहे. एवढं तरी फिक्स आहे की आज आम्ही घरी चाललो आहे. उद्या सखीच्या शाळेची सुट्टी आहे, पापा घरून ऑफिस करायचं काय ते करेल. माझे ब्रँड शूट आवरलेले आहेत ऑलमोस्ट, जे पण आहे त्यांना मी नेक्स्ट वीकची डेट दिली आहे, त्याच्यामुळे माझं पण मॅनेज होऊन जाईल. सर मी घरी जाणार आहे, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघा, कारण माझ्यापेक्षा तुम्हाला तात्यांना बघायला खूप आवडतं ब्लॉगमध्ये. सो आता पुढचे 2-3 ब्लॉग तात्या असतील, सो स्टे ट्यून फॉर दॅट. चला, पुन्हा प्लॅन आमचा चेंज झाला आहे. आम्ही रात्री 9 वाजता निघणार होतो, तर आता दुपारचे वाजले 2. निखिलेज लाईक चला आवरलं तर निघून जाऊ, मला आत्ता काही एवढं काम नाही, संध्याकाळचे कॉल्स आहे.
7:30च्या, तर तोपर्यंत आपण पोहोचून जाऊ. तर चल निघूयात. इतकं घाई आवरलं ना मी सगळं, म्हणजे बॅग्स तर भरून झालं होतं, बट बाकीचं किती म्हटलं तरी मावशी घर झाडून पुसून गेल्या होत्या, बट सख्खी आल्यानंतर घरात घोळ होतोच. आणि मला ते आल्यावर अजिबात नाही आवडत, घरात कचकच जी असते ना ती, त्याच्यामुळे पुन्हा ते पटपट घरं झाडले वगैरे. आणि आता आम्ही निघतोय. निघालोच होतो की निखिलचं लक्षात आलं की त्याच्या हातात घड्याळ नाही आणि त्याला त्याच्याशिवाय होत नाही. मला तरी अशी काही सवय नाही आहे, मला असं खूप क्रेज पण नाही आहे त्याचा, आणि सवय तर अजिबात नाही की कंटिन्यू हातात पाहिजे. असलं तरी चालतं, नसलं तरी चालतं. त्याला खूप हात सुना हलका लागत होता, तर मग मी थांबलोय. कुठे गेला तुझा पापा? कुठे गेला? गोदावला गेला. आणि ही झोपली होती. ही जशी गाडीत आली ना तिचं कुठे आहे तुझा पप्पा? जशी ती गाडीत आली तिचं ब्लँकेट घेऊन ती झोपली होती, कारण तिचा झोपायचा टायमिंग आहे. तिला ना घरी ती शाळेतून आल्यानंतर 1-1.5 तासात झोपून जाते. तिला आज कळतच नव्हतं की यांची काय पॅकिंग वगैरे चालू आहे. तिला म्हटलं आपल्याला आजीकडे जायचंय. म्हणे ओके जाऊ. आणि निघायच्या वेळेस ना घराच्या बाहेरच निघायला तयार नाही. तिला इतकी झोप आली. तिचं असं होतं की मी गाई करते आणि मग आपण जाऊ. तिला म्हटलं गाडीत जाऊन गाई कर, आणि ती अशी पण गाडीत झोपून जाते. सो तिकडे ती उशी असते. हे तिचा आधी सेटअप होता बेडचा, तो आता मी काढून टाकला. आता ती काय अशी इकडे तिकडे लोळत नाही, एकाच तिच्या पोझिशनला असते. सो तेवढ्या याच्यात मस्त झोप काढणार आहे आता ती. तर 4 दिवसापूर्वीच्या व्हिडिओत हिंट देऊन पण घरी 0% पण आयडिया नाही आम्ही येतोय म्हणून. मला वाटलं त्यांना वाटलं असेल की अरे आज इथं येतीलच, आज गुरुवार आहे. काहीच आयडिया नाहीये घरी. बाबांना कसं करायचं का घरी गेल्यावर? कसं करायचं? आणि बाबा काय म्हणतील? अरे माझे सोनं आलं. बहुतेक तात्या येतील काय आपण घरी जाईपर्यंत? 5 वाजले, तात्या आले असतील. बघू. मस्त पाऊस आहे. वडापाव खायची जाम इच्छा झाली होती. जमाना झाला मी वडापावने खाल्ला. खरंच खूप दिवस झाले वडापावने खाल्ला. आणि आज निखिलनी इथे कुठे माई वडेवाले म्हणून थांबवले होते, बट एक घास खाल्ला. त्याला म्हटलं घे, तुझीच नजर लागली, घे. माझी नजर नाही, तुला वडापाव म्हणजे पर त्याच्यावर चटण्या तर लाल काळी निळी. मला बेसिकली पुण्यात जो गार्डनचा वडापाव आणि त्याला ती ग्रीन बीन चटणी लावून येते, मला तसा वडापाव आवडतो. आणि तोच खाऊन मला जमाना झाला. त्याच्यानंतर मी वडापाव खाल्लाच नाहीये. हा मिसळ सोबत पण मागवतो का भाडायचा. वडापाव सिंपल असतो, पाव आणि वडा, दॅट्स इट. त्याच्यामध्ये टाकली तर ती लाल खोबऱ्याची चटणी टाकायची, ती पण सुकीवाली. ती ओलं पाणी नाही टाकायचं ते. अरे प्रत्येक चॉईस असते राजा. नाही ना राणी, ऑथेंटिसिटी नाही घालू शकत ना. हो वाव. काय काय बांधलं ना आम्ही, सांग तिला. नॉट बांधली आम्ही, त्याचं कौतुक आहे. बघू आता घरच्यांच्या रिॲक्शन बघायला मजा येईल, स्पेशली तात्यांची. कितीला असतं सरदार. आईच्या गर्भात उमगली झुंजायाची रीत. मी लेट शूट केलं, ती स्वतः तिने सुरू केलं तर आईच्या गर्भा. सो पापाला बघा केवढा आनंद झाला. मग आपण रोज म्हणतो का रे बेटू, आईच्या गर्भात उमगली झुंजायाची रीत. हो नो. आता आता कुठे जायचं? हार्डली 5 मिनिटं राहिले आम्हाला घरी जायला. बाबाला कसं करणार आहे आता आपण? बाबा तुम्ही आता आम्हाला बघून गेले की असेच गेले? नाही आले मी घरात. तुमच्या नातील ना छत्री ती रडते पा. आलो ना पण आता कॉल चालू होता. 7:30ला मग लवकर आलो तर रात्री येणार होतो. ए बाबांना कसं करायचं आहे?
अरे कसं काय करायचं बाबांना? मी बाबांना भाव करणार आहे. हो का? अरे बापरे, तिला ना ते कोर्टाचा व्हिडिओ दाखवला ना, त्याने माझं अभिनंदन केलं. थांब रे, मी गाडी लावतो. ये बरं बाय. ए सखी, कुठे आली तू? ए सखी, कोणता चहा आणला ग आजीने तुझ्यासाठी? ओपन चहा दे. दे. ऍक्च्युली कुठे गेले बाबा? आजीला आणायला गेली म्हणजे. ऍक्च्युली आम्ही प्रवासाने जाम झालो. आई पण आजारी आहे, सो आम्ही स्किप केलं की घरी स्वयंपाक नको करूयात. आम्ही डिनरला चाललोय बाहेर. निखिलचं पण ऑफिस आवरलंय ऑलमोस्ट. सांगतायत. बरं काय बेटा? हो राणी. काय? जाऊ दे, काही न्यायचं नाही रे आजी बाबांना. चल आपण जाऊ. नाही न्यायचं ना बाबांना? नको ना, बाबा त्रास देतात ना. पण ते बाबा माझे आहे ना, माझे आणि आजी पण माझी नाही ना. निखिलला शेजारी बसू देत तात्यांच्या. बट तात्या इतके चालू आहे. चालू जोड तात्या अजूनही तुझीच पप्पी घेता आल्या. नाही, नाही, तात्याला- आल्याला दादा पप्पी दे. अरे आज मी तिथे सापडलो म्हणून, ही आतमध्ये गेली होती म्हणून, नाही तर मला तात्या घेतलं नाही. तात्या माझी डेली पप्पी घ्यायची मी घरी आल्यावर. आज पण तर घेतली, दोनदा घेतली. दादा पप्पी दे, दादा पप्पी दे. अरे पण ही तिथं नव्हती म्हणून. हिची घेऊन झाली होती ना आधी. हा, नाही तर मला भाव देत नाही आल्यापासून. ही आल्यापासून मम्मा आपल्याला हॉटेलला जायचंय का? शहाणी या. आई दादा ते लॉक लावताय आणि जाम झाल्यासारखं झालं. प्रवासात नाही, पण मला दुसऱ्याच कारणामुळे मी जाम झाली. काय रे बेटा? साडी सापडली माझी. बाबांना जेवण नाही देत मी. बाबांना जेवण नाही द्यायचं ना. नाही काय द्यायचं नाही बाबाला जेव्हा तुझ्या. द्यायचंय मला. बाबाला घेऊन गेले, भोकडी बाबा घेऊन गेले बाबाला. नाही. बाबाचं बेत बघणार आहे मम्मा. भेट बघणार आहे बाबाचा. बाबाचं बेत बघणार आहे मम्मा. नाही काय नाही, तिला काय साडी करू दे ना. असं नाही करू. असं नाही करू, ते खराब होऊन जाईल नंतर. तू दे ऑर्डर. काय 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 मागवायचं आधीला विचार. तुला काय मागवायचं विचार. तुला काय मागवायचं? तुला काय मागवायचं? कबाब मागवायची सांग. आधीला विचार, तुला काय मागवू. ते मागवायचं का? मला जेव्हा नाही द्यायचा. बाबाला नाही द्यायचं जेव्हा. तू देणार आहे कमी देऊ. हा, देणार आहे. मी बघू का बाबाचा बेत बघू मी. मी देतो पक्का बाबा. माझे बाबा आहे. मी कोणाची? मी कोणाची बाई? ती बाबाच्याच पत्रिकेत लिहिलेली आहे. हा. तर आम्ही स्टार्टरला ना हा खाकरा मागवला होता. आय डोंट नो हा पुण्याच्या साईडला नाही मिळत, बट नाशिकमध्ये मसाला पापडाऐवजी सगळे हा खाकरा खातात जो छान असतो. येस, तर फायनली दिवस संपतोय. खूप थकल्यासारखं झालं. आता जवळजवळ 10:30 झाले ना. असं झालं की कधी एकदाची झोपते आणि सखीला तर काही झोप बीप अशी डोळ्यात पण नाही आमच्या. आम्ही गेलो वरती आणलं तुम्ही तिला थापायला की तिचा रोजचा टायमिंग आहे झोपेल, पण तिला लगेच कुणकुण लागली. लगेच बाबांकडे पळाली. आता माहीत नाही त्यांना किती वेळ जागा ठेवते. निखिल पान खायला गेला आहे, कारण आता तो आम्हाला यायला 6, 6:30 झाले होते ना. मित्र भेटले नाही 7 वाजेच्या कट्ट्यावर, सो आत्ता भेटायला गेला आहे. आता मी या दोघांची वाट नाही बघणार आहे. मी झोपणार आहे, कारण सगळ्याला सांभाळायला ऐतात आहे. निखिल थोडा लेटच येईल, कारण खूप दिवसांनी मित्र भेटत आहे. सो बघू. चलो, आजचा व्लॉग इथेच फिनिश करते. आय होप तुम्हाला आपला आजचा व्लॉग आवडला असेल तर काय आवडलं ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. इथपर्यंत आला हा तर छोटा हट तो बनता आहे यार. आणि असंच प्रेम देत राहा. भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.